चलो, तर अशा व्हिडिओमध्ये आपण ज्या DMARच्या पदभरती आहे त्याच्यामध्ये जवळपास 1107 ओव्हरऑल पूर्ण जागा आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठी. त्यामध्ये आपल्या फार्मसी पोस्टच्या जवळपास 207 एवढ्या वॅकन्सी आहेत. तर पूर्ण पदभरतीबद्दल तुमच्या मनात जेही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर टेक्निकल पोस्टसाठी तुमचं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे तुम्हाला. तर ते रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे जर नसेल तर त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल त्याच्यात प्रश्नाचे उत्तर देईल, निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही, एक्सपिरियन्सबद्दल माहिती देईल, एक्झामचा पॅटर्न सांगेल, कंपनी कोणती आहे ती सांगेल, भाषा कोणती आहे ती सांगेल, एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करता येते का त्याच्याबद्दल चर्चा करेल, महिला आरक्षण याबद्दल तुमच्यासुद्धा मनामध्ये भरपूर कन्फ्युजन आणि भरपूर प्रश्न आहेत त्याचं उत्तर देईल. त्याचबरोबर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय, नेमकी काय भानगड आहे त्याच्याबद्दल माहिती देईल. जुना पॅटर्न कसा होता, नवा पॅटर्न कसा आहे, परीक्षा कधी होईल आणि निकाल, त्याचबरोबर बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी सर्व महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कवर करेल. जर आत्तापर्यंत व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. जवळपास तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आतापर्यंत जॉईन केलेलं आहे. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. आपली जी महत्त्वाची वेबसाईट pvthorat.com तिथंसुद्धा व्हिजिट करा. महत्त्वाच्या टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिले आहेत. कोणत्याच प्रकारची सध्या फीस तिथं लागणार नाही तुम्हाला. मागच्या जेही परीक्षा झाल्या होत्या PYQच्या तिथं अवेलेबल करून दिल्या. तर फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एक्झाम तुम्ही तिथं देऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट. तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं जो पहिला प्रश्न आहे तुमचा की PCIचं लायसन्स जर माझ्याकडे जर नसेल तर मी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का. तर डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर आपल्याला जे सर्टिफिकेट भेटतं PCIचं तर ते जर तुमच्याकडे सध्याच्या घडीला नसेल पण जर तुम्ही त्यासाठी अप्लाय केलेलं असेल आणि तुमच्याकडे ती जर पावती असेल तर त्या पावतीवरचा नंबर तुम्ही तिथे देऊ शकता. तसं ऑफिशियली फॉर्म फिलअप करत असताना त्या PDF दिलेलं आहे आणि ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की फॉर्म फिलअप करत असताना की तिथे जर रजिस्ट्रेशन नंबर किंवा PCIचं लायसन्स नसेल तर पावती नंबर देऊ शकता असं सरळ शब्दामध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तो एक तुमचा पॉईंट इथे क्लिअर होऊन जाईल आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा मात्र तुमच्याकडे ते PCIचं लायसन्स असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढच्या भरतीमध्ये जे किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर होणार नाही. हे एक पॉईंट लक्षात आला. PCIचं लायसन्स नसेल मग ते नर्सिंग असेल किंवा बाकीच्या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्यांना लायसन्स गरजेचं आहे. त्या सर्व लोकांना ही गोष्ट लागू होते. तुम्ही पावतीचा नंबर देऊ शकता. फक्त डॉक्युमेंट जेव्हा व्हेरिफिकेशन तुमचं फायनलचं होईल तेव्हा तुमच्याकडे मात्र ते सर्टिफिकेट असणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट आणि डिप्लोमा सर्टिफिकेट. ज्या लोकांचा आता डिप्लोमा झाले त्यांच्याकडे बऱ्याच जणांनी मला काल फोन केले की आमच्याकडे डिप्लोमाचं सर्टिफिकेट नाही. तर ते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देऊ शकतात आणि किंवा तिथल्या रिस्पेक्टिव्ह प्राचार्य असतील किंवा जीही महत्त्वाची बॉडी आहे ज्यांच्याकडून हे भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही आणखीन दिवस आहेत भरपूर, 9 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे. तोपर्यंत जर जे पाहिजे त्यांना रिक्वायर्ड आहे असे जर डॉक्युमेंट जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला समोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडचणी येणार नाहीत. जर काही गोष्टी बायपास करून जर आपण अपलोड केल्या तर नंतर थोडीशी अडचणी येऊ शकते. डिपेंड आपण तिथं कोणती बॉडी बसलेली आहे किंवा कशा पद्धतीचे लोक तुम्हाला तिथं क्वेश्चनिंग करणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपण आपल्या पद्धतीनं जेही फॉर्म फिलअप करत असताना रिक्वायर्ड आहे त्याच पद्धतीच्या गोष्टी तिथं देणे, तिथं अपलोड करणे किंवा तेच योग्य डॉक्युमेंट्स तिथं सादर करणे गरजेचं आहे. तर डिप्लोमा सर्टिफिकेट जर नसेल तर लास्ट पर्याय तुम्ही तिथं प्रोव्हिजनल तुमचं सर्टिफिकेट देऊ शकता किंवा फायनल इयरची जी मार्कशीट आहे तर ती तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आता ह्या ज्या 2 गोष्टी सांगितल्यात हे शेवटचं ऑप्शन आहे. पहिल्यांदा आपल्याला होईल तेवढं 9 जुलैच्या अगोदर डिप्लोमा सर्टिफिकेट भेटतं का, प्राचार्याला रिक्वेस्ट करा, तिथल्या तुमच्या प्रोफेसरला रिक्वेस्ट करा की अशा पद्धतीची भरती आलेली आहे म्हणा आणि जर आम्हाला यासाठी अप्लाय करायचे. सर्व जे फायनल इयरचे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत तर तशा पद्धतीची जाऊन रिक्वेस्ट केली तर त्यांच्याकडून काही स्टेप्स घेता येईल का ते बघा आणि जेवढं होईल तेवढं हे सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करून ते तिथं द्या. पण जर नाहीच काही झालं तर प्रोव्हिजनल देऊ शकता त्यांच्याकडून घेऊन किंवा फायनल इयरची जी मार्कशीट आहे ज्याच्यावरती मार्क मेन्शन केलेले तुमच्या डिप्लोमाचे किंवा डिग्रीचे तर ती तुम्ही देऊ शकता. पण हे शेवटचे सांगितलेले ऑप्शन हे ऑप्शनल आहेत. काही पर्याय नसेल तर हे तुम्ही 2 गोष्टी देऊ शकता. तर हे लक्षात आलं. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही तर निगेटिव्ह सिस्टीम नाही. कोणत्याही पद्धतीची 1/4 1/3 अशा प्रकारची कोणतीही निगेटिव्ह सिस्टीम या ओव्हरऑल 1107 जागेच्या जेवढ्याही पोस्ट आहेत तेवढ्यासाठी कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हा पेपर अटेम्प्ट कराल तेव्हा 100पैकी 100 प्रश्न हे तुम्ही अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे निगेटिव्ह सिस्टीमला घाबरायचं नाही. निगेटिव्ह सिस्टीम नाही, 100पैकी 100 प्रश्न जाऊन अटेम्प्ट करा.
एक्सपिरियन्स लागेल किंवा नाही. मागच्या ज्या भरत्या होत्या KDMC असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा आतापर्यंत जेवढ्याही महानगरपालिकेच्या भरत्या आल्या त्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरसाठी एक्सपिरियन्स दिला होता आणि डिप्लोमाचे विद्यार्थी त्याच्यासाठी क्वालिफाय नव्हते. तर या एक्झाममध्ये डिप्लोमाचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, B फार्मसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, M फार्मसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स, कोणत्याही प्रकारचा अनुभव तुम्हाला आपल्या फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी तरी DMRच्या आत्ताच्या आलेल्या भरतीमध्ये दिलेला नाही. त्याच्यामुळे फ्रेशर विद्यार्थी डिप्लोमापासून तर M फार्मसीपर्यंत सर्व स्ट्रीमचे आपल्या विद्यार्थी फार्मसीचे कोणत्याही प्रकारचा अनुभव न देता या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात, या जागेचा बेनिफिट फायदा घेऊ शकतात. एक्सपिरियन्सबद्दल क्लिअर झालं. एक्झामचा पॅटर्न नवीन लोक असतील ज्यांना माहिती नसेल तर त्या लोकांसाठी सांगेल आणि नवीन जुने जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा स्लाइटली पॅटर्न चेंज झाला, ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पुन्हा एकदा डिस्कस करेल. आता पॅटर्न हा 60-40चा आहे, म्हणजे 40 मार्काचे फार्मसीचे प्रश्न विचारले जातील आणि 60 मार्काचे किंवा 60 जे प्रश्न असणार आहे ते नॉन टेक्निकलचे असतील. नॉन टेक्निकलमध्ये तुमचं मराठी असेल, त्याच्यानंतर इंग्रजी असेल, मॅथ, रिजनिंग, GS-GK असेल आणि रिजनिंग ॲबिलिटीचे प्रश्न असतील. असे 15 प्रश्न तुमचे या बाकीच्या 4 ते 5 स्ट्रीमवरती किंवा नॉन टेक्निकलच्या पोर्शनवरती हे विचारले जातील आणि 40 जे प्रश्न आहेत हे आपल्या फक्त फार्मसीवरती विचारले जातील. पॅटर्न लक्षात आला. 60-40चा पॅटर्न आहे. कंपनी कोणती आहे तर TCS कंपनी ही जी आहे ती एक्झाम कंडक्ट करेल. हे तुम्हाला त्या PDFने सुद्धा दिलेलं आहे आणि एकापेक्षा जास्त जर शिफ्टमध्ये तुमच्या एक्झाम झाल्या तर तुमचं नॉर्मलायझेशन हे तुम्हाला आपल्या पोस्टसाठी लागू होईल. गेल्या वर्षीसुद्धा फार्मसी ऑफिसरसाठी नॉर्मलायझेशनमुळे बऱ्याच जणांचे रिझल्ट हे गेलेले असताना सुद्धा रिझल्ट त्यांचे आले, जॉईनिंग झाले विद्यार्थी किंवा ज्यांचं काही मार्कने जात होतं असं नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचे मार्क कमी झाले. यावर्षीसुद्धा आपली पोस्ट जर का एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये कंडक्ट करण्यात आली, मग ती आपली पोस्ट असेल किंवा बाकीच्या पोस्ट असेल त्यांनासुद्धा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला लावून तुमची फायनलची जी मार्क आहे ते बाहेर पडतील. भाषेचा प्रश्न, जे लँग्वेजचे प्रश्न आहेत ते लँग्वेजमध्येच असतील आणि तुमचं जे फार्मसी आहे ते बाय लँग्वेजमध्ये तिथं असू शकतं. मागच्या वेळेससुद्धा तिथं तसं ऑप्शन होतं, यावेळेससुद्धा तसं ऑप्शन असू शकतं. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त पोस्टसाठी मी फॉर्म फिलअप करू शकतो का. आता तुमचं जर जिथं तुमचं क्वालिफिकेशन मॅच होत असेल, म्हणजे एनी ग्रॅज्युएट जर डिग्री दिली असेल, अनुभव नसेल, टेक्निकल बाकीच्या अदर टेक्निकल पोस्ट असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तसं तिथं दिलेसुद्धा, फक्त तुम्हाला त्या ज्या पोस्ट आहे किंवा जी पद आहे त्याचं तुम्हाला एक वेगळी फीस भरावं लागेल, त्याचा वेगळा फॉर्म भरावा लागेल आणि तुमची एक्झामसुद्धा वेगळ्या डेटला होऊ शकते. तर तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म फिलअपसुद्धा या पदभरतीमध्ये करू शकता. हा पॉईंट क्लिअर झाला. आता त्याच्यानंतर जुना पॅटर्न हा कसा होता, सिलेबसला धरून होता किंवा धरून नव्हता. तर मागचा जर आपण सिलेबस कॉपीचं जर ॲनालिसिस केलं तर प्रत्येक पॉईंटला धरून DMRने तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आता याच्यावरती मी हे जेव्हा पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंटचा रिव्ह्यू कंप्लीट होईल, ज्याही तुमच्या प्रत्येक एक ना एक पॉईंट घेऊन जेव्हा हे ॲड पूर्ण संपेल तेव्हा तुम्हाला मी याचा पेपरचा ॲनालिसिस देईल की सिलेबस कशा पद्धतीचा होता आणि त्याला धरून कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. सिलेबसच्या बाहेर गेलेत का, सिलेबसला धरून विचारलेत किंवा विचारले नाहीत, किंवा सिलेबसमधला एखादा जर पॉईंट आपण कन्सिडर केला की समजा त्याच्यामध्ये फार्मसी ॲक्ट आहे तर फार्मसी ॲक्टवरती सिलेबसमध्ये दिला आहे तर प्रश्न कसे विचारले गेले होते मागच्या TCSने, कशा पद्धतीचा DMRमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. तसा प्रत्येक एक पॉईंट सिलेबस कॉपीमधला घेऊन उचलून त्याच्या पद्धतशीर PYQचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर जुना पॅटर्न लक्षात आला, सिलेबसला धरूनच होता, सिलेबसच्या बाहेर कुठेही TCS गेलेली नव्हती. हा पॉईंट क्लिअर झाला. आता परीक्षा कधी होईल तर परीक्षा 9 जुलैला तुमची जी आहे तुमचे फॉर्म संपणार आहे, त्याच्यानंतर तुमची 1 ते 1.5 महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते. आता हे कशावरून तर मागचा जर आपण 2023ची पदभरती 23-24 जर बघितली तिथेसुद्धा जवळपास ॲप्लिकेशन फॉर्म संपल्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये तुमची जी परीक्षा आहे ती कंडक्ट करून तुमचं जॉईनिंग देण्यात आलं होतं. मागच्या पदभरतीमध्ये काही टेक्निकल अडचणी होत्या, काही आरक्षणाचा मुद्दा होता, त्या कारणाने जी तुमची जॉईनिंग आहे ती लांबली होती. पण यावर्षी तसं कोणत्याही पद्धतीची अडचण नाही पदभरतीमध्ये, तुमची एक्झाम होऊन लगेच तुमची जॉईनिंग होईल. कारण जी नवीन हॉस्पिटल झालेले आहेत त्यांना मॅनपॉवरची जी आहे ती सक्त जरूरत असल्याकारणाने तुमची एक्झाम जेव्हा कंडक्ट होईल तेव्हा लगेच तुमची जॉईनिंगसुद्धा होणार आहे. एक आपण टेंटेटिव्ह जर विषय कन्सिडर केला तर जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या एक्झाम होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन कदाचित तुमचं जॉईनिंगसुद्धा होऊ शकते. लक्षात आलं. आता परीक्षा कधी आणि निकाल कधी या गोष्टी तुमच्या डिस्कस केल्या. आता महत्त्वाचे 2 पॉईंट डिस्कस करणार आहोत की हे अंशकालीनचा विषय म्हणजे नेमकी काय भानगड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्या महिला आहेत तर त्यांच्याविषयी एक आरक्षणाचा पॉईंट दिला आहे, महिला आरक्षण. तर ते सुद्धा सिलेक्शन करत असताना तुमच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत की याच्यासाठी आम्हाला नेमकं कोणतं डॉक्युमेंट सादर करावं लागेल किंवा
आम्हाला या आरक्षणामध्ये कशा पद्धतीचा बेनिफिट घेता येईल, म्हणजे तर त्याच्यामध्ये आपल्या ओपनच्या महिला उमेदवार असतील किंवा आपल्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असतील, तर या एकमेकीच्या जागेमध्ये किंवा आरक्षित जागेमध्ये एकमेकाचा फायदा घेऊ शकतात का, कोणतं सर्टिफिकेट त्याच्यासाठी लागेल, आता त्या गोष्टी आपण इथे डिस्कस करूया. आता 17 नंबरच्या जर तुम्ही पेजवरती जर इथं आले तर तुम्हाला 9 नंबरचा इथे एक पॉईंट दिसत असेल, महिला आरक्षण म्हणून. तर एकदा पॉईंट पूर्ण मी वाचून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेल सोप्या भाषेमध्ये उदाहरण देऊन की कशा पद्धतीचं आपल्याला याचा बेनिफिट घेता येईल. 2 नंबरचा पॉईंट बघा, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 2023चा एक महत्त्वाचा निर्णय तारीख 4/5/2023 नुसार खुला प्रवर्गातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावर निवड झालेल्या खुल्या किंवा मागासवर्गीय महिला उमेदवारास ते उन्नत व प्रगत व्यक्ती गटात नॉन क्रिमिलियर, थोडक्यात म्हणतो आपण त्याला, मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची अट रद्द करण्यात आलेली आहे. आता याचा अर्थ 2 नंबरच्या पॉईंटचा असा आहे की ज्या जागा आहेत तुमच्या ओपन कॅटेगरी, समजा आपण आहोत त्याच्यामध्ये महिला कॅटेगरी जे आरक्षित आहे, तर त्याच्यासाठी आपण जर बेनिफिट घेणार आहोत तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय लागत होतं की तुमच्याकडे ते सर्टिफिकेट पाहिजे होतं, तेव्हाच तुम्ही त्या जागेचा बेनिफिट घेऊ शकत होता. इथं तुम्ही जर पॉईंट जर बघितला की या निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावर निवड झालेल्या खुल्या किंवा मागासवर्गीय महिला, म्हणजे समजा ओपनमधल्या ज्या जागा होत्या महिलांच्या 30%, तर त्या जागेचा जर बेनिफिट विशिष्ट ओपनच्या महिलांनी किंवा कॅटेगरीच्या महिलांनी जर त्याचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे ते मध्ये मोडत नसल्याचा जो दाखला आहे तेव्हा तो दाखला लागत होता. हे आताच्या भरतीमध्ये किंवा आता ती ही जी अट आहे ती अट आता सध्या नाही, त्याच्यामुळे मला कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट तिथे लागणार नाही. पण खाली एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे, तुम्ही इथे बगू शकता. आता खाली जो पॉईंट दिलेला आहे 2 नंबरचा तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो आपण बघून घेऊयात. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय आहे 2023चा, त्याच्यानुसार खुल्या प्रवर्गातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवड झालेल्या खुल्या किंवा मागासवर्गीय महिला उमेदवारास ते उन्नत म्हणजे नॉन क्रिमिनलमध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. आता याचा अर्थ असा आहे की समजा महिला उमेदवार आहेत ओपनच्या, त्याच्यासाठी जवळपास समजा 10 जागा ह्या 30% महिलांसाठी समजा रिझर्व आहेत, तर तिथे अप्लाय जर करायचं असेल त्या विद्यार्थिनींना किंवा बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थिनींना तेव्हा त्यांना नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत नसल्याचे सर्टिफिकेट सादर करावं लागत होतं. लक्षात आलं? म्हणजे उदाहरण देऊन पुन्हा सांगतो की समजा पूर्ण ओपन कॅटेगरीमध्ये 10-15 जागा आहेत, त्याच्यापैकी 15पैकी 5 जागा जर ह्या समांतर महिलासाठी रिझर्व असतील 30%मध्ये ओपन महिलासाठी म्हणजे ओपनच्या, तर तिथे बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी अप्लाय करू शकत होत्या, ओपनच्या सुद्धा करू शकत होत्या, पण तिथे अप्लाय करत असताना त्यांना नॉन क्रिमिनलमध्ये मोडत नसल्याचे सर्टिफिकेट सादर करावं लागत होतं. तर ही 2023मध्ये जी अट आहे ही रद्द करण्यात आली. आता हा पॉईंट लक्षात आला, तर खाली एक महत्त्वाचा पॉईंट आणखी महत्त्वाचा दिलेला आहे की कुणासाठी आता ते सादर करावं लागेल, तर ते बघा. अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जाती म्हणजे ST, SC ST व खुल्या प्रवर्ग, म्हणजे लक्षात आलं ह्या 3 कॅटेगरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुला प्रवर्ग म्हणजे SC ST आणि ओपन या संवर्गाच्या महिला या समांतर आरक्षणाकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता अर्ज करणाऱ्या महिला उमेदवार वगळून उर्वरित इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावर दावा करू इच्छिणाऱ्या या महिला उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या विहित केलेल्या अंतिम तारीख ज्या वित्तीय वर्षात येते त्या वित्तीय वर्षातील म्हणजेच 2024-25चे महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाचे उत्पन्न व प्रगत उत्पन्न म्हणजे नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. लक्षात आलं? आता याचा अर्थ असा आहे की डॉक्युमेंट जेव्हा आपण व्हेरिफिकेशन होणार आहे तेव्हा जे रिझर्वेशन तुम्ही बेनिफिट घेतला असेल महिला लोकांनी ओपनमधल्या कॅटेगरीसाठी असेल किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीचा बेनिफिट घेतला असेल त्याच्यासाठी सर्टिफिकेट तर कुणासाठी लागेल तर ते समजून घ्या. आता इथं उदाहरण देतो मी की एक ओपनची विद्यार्थिनी आहे आणि एक कॅटेगरीचे विद्यार्थी आहे. आता ओपनमधल्या विद्यार्थिनीसाठी टोटल ज्या जागा आहेत तुमच्या कॅटेगरीच्या, समजा ओपनमध्ये 30% मिळासाठी 10 जागा आहेत, तर त्या 10 जागेचा बेनिफिट जर कॅटेगरीच्या विद्यार्थिनींना घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट लागणार नाही.
हा लक्षात आला पॉईंट. पण जर समांतर आरक्षण हे तुमच्या स्वतःच्या कॅटेगरीमधलं असेल, समजा आता आपण कन्सिडर करूयात की NTC कॅटेगरी आहे. NTC कॅटेगरीमध्ये महिलासाठी 30% समजा 5 जागा रिझर्व आहेत. तर त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला महिलाचं आरक्षण घ्यायचं असेल, तुमच्या कॅटेगरीमध्ये जर तुमचं महिलाचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत नसल्याचे जे सर्टिफिकेट आहेत हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी सादर करावं लागेल. पण जर तुम्ही कॅटेगरीची NTCची तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला ओपनमधल्या महिलाचा जर बेनिफिट घ्यायचा असेल 30% महिलाच्या याचा व्हॅकन्सीचा, तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं जे सर्टिफिकेट आहे तर ते सादर करण्याची आवश्यकता नाही. आता एवढे 2 पॉईंट लक्षात आले. पण आता हे SC ST आणि ओपनचे जे विद्यार्थी किंवा कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीमध्ये जर अप्लाय करायचं असेल त्यांनासुद्धा कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट लागणार नाही. हे फक्त 3च कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. एक म्हणजे ओपन, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे SC आणि तिसरं म्हणजे ST. तर त्यांना त्यांच्याच कॅटेगरीचा जर ओपन महिलांचा जर बेनिफिट घ्यायचा असेल त्यांच्याच कॅटेगरीमधल्या विशेषतः, तर त्यांना कोणत्याही पद्धतीचं तिचं सर्टिफिकेट लागणार नाही. पण कॅटेगरीच्या जर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्याच कॅटेगरीमधील महिलाचं आरक्षणचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्यांनासुद्धा फायनल इयरला ते सर्टिफिकेट आवश्यक आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस गरजेचं आहे, तुम्हाला ते सोडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस तुमची कंप्लीट होणार नाही. फक्त सर्टिफिकेट लागणार नाही स्वतःच्या कॅटेगरीमध्ये स्वतःचं बेनिफिट घ्यायला SC ST आणि ओपनच्या विद्यार्थी. तर हे 2 महत्त्वाचे पॉईंट थोडेसे किचकट होते. तर व्यवस्थित तुम्हाला उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुमच्या मनातील डाऊट हे महिला आरक्षणाबद्दल हे क्लिअर झाले असतील. आता 80 कालीनची काय भानगड आहे ती थोडक्यात सांगतोय तुम्हाला. 13 नंबरमध्ये एक पॉईंट दिलेला आहे. तर 2013 नुसार शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या उमेदवारांनी सदरच्या अनुभवाची रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केली जाणे आवश्यक राहील आणि त्याचं सर्टिफिकेट. आता काही लोकांनी मानधनावरती जे आहे ते 2013 नुसार एक नियम आला होता, त्यांनी जर काम केलं असेल आणि त्यांची जर रजिस्ट्रेशन दिले तुम्हाला रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये त्यांची जर नोंद असेल तर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते घेऊन ते त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. तर ह्या जागा बाकीच्या नॉर्मल लोकांसाठी नाहीत. ज्यांनी मानधनावरती इथे सांगितल्याप्रमाणे काम केलेलं आहे ती 3 वर्षापेक्षा जास्त, तर त्याच लोकांसाठी त्या जागा आहेत. बाकीचे नॉर्मल विद्यार्थी त्या जागेचा बेनिफिट घेऊ शकत नाहीत. तेव्हा त्याच्यामुळे फॉर्म फिलअप करत असताना तिथं 80 कालीन पदवीधर उमेदवाराला आपल्याला टिक करायचं नाही. मागच्या वेळेस बऱ्याच जणांचे फॉर्म चुकले. तर हे लक्षात आलं समांतर आरक्षणाचं. तर महत्त्वाचे 2 मुद्दे जे की थोडेसे कन्फ्युजिंग आणि किचकट होते. महिला आरक्षणाचा मुद्दा क्लिअर केला तुम्हाला मी. जर कॅटेगरीची विद्यार्थी असेल तर तिला कॅटेगरीमध्येच महिला आरक्षण घ्यायचं असेल तर तिला सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिनलमध्ये न मोडण्याचं. पण जर तिला ओपनच्या जागेचा बेनिफिट घ्यायचा असेल महिलाचा ओपनमधल्या, तर तिला मात्र कोणत्याही पद्धतीचं सर्टिफिकेट लागणार नाही. त्याचबरोबर SC ST आणि ओपनचे जे विद्यार्थिनी आहेत त्यांना जर त्यांच्याच कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल महिलाचं, त्यांना मात्र कोणत्याही पदाचं सर्टिफिकेट लागणार नाही, जे की कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना मात्र लागतं. लक्षात आलं. सर्व गोष्टी क्लिअर केल्या. त्याच्याबरोबर खालचे तुमच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न होते. डिग्री सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट, परीक्षेची भाषा, परीक्षेचा पॅटर्न, परीक्षेची कंपनी, एक्झाम कधी होईल, रिझल्ट कधी लागेल, जॉईनिंग कधी होईल, परीक्षेचा टायमिंग, सगळ्या गोष्टी निगेटिव्ह होती किंवा नाही, किंवा सिलेबसला धरून प्रश्न होते किंवा नाही. आय होप जेवढाही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले, फोन करून प्रश्न विचारले, मेसेज करून प्रश्न विचारले, तेवढे महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन तुम्हाला उत्तर देण्याचा आजच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. तरी आणखीन काही मनामध्ये डाऊट राहिले असेल, काही शंका राहिले असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आता ॲडचा पूर्ण रिव्ह्यू झाल्यानंतर सिलेबसवरती येईल, पॅटर्न सांगेल, पुस्तकाची लिस्ट सांगेल, कशा पद्धतीचा अभ्यास करावा लागेल किंवा जेही महत्त्वाचे पॉईंट्स असतील एक्झामच्या दृष्टिकोनातून ते कव्हर करायचा हाचा माझा प्रयत्न असेल. बाकी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, यूट्यूब चॅनलला जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती मिळत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला इथे जॉईन करू शकता. त्याच्यामुळे एवढंच भेटूया की पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.